तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। वन विभागाच्या वतीनं दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्याची गणना केली जाते। त्यासाठी जे आहे ते ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावले जातात। आता मी देगलूर वन परिक्षेत्रातील केरूळ बिटात आहे। आपण बघतोय या ठिकाणी एक मोठं तळ आहे आणि या तळ्याच्या भोवती जे आहे ते एक ट्रॅप कॅमेरा वन विभागाच्या वतीने लावण्यात आला आहे। आणि रात्री जेव्हा दिवसा जे काही वन्य प्राणी या ठिकाणी पाणी प्यायला येतात तेव्हा या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याचं छायाचित्र काढलं जातं। ज्या पद्धतीने जे आहे आता कॅमेऱ्यानं फ्लॅश मारला, अगदी अशाच पद्धतीने जे आहे ते रात्रभर कॅमेऱ्यासमोर कोणी आल्यानंतर फ्लॅश मारला जातो आणि त्याचा फोटो काढला जातो। आणि अशा पद्धतीने जे आहे ते वन विभागाच्या वतीनं दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून गणना केली जाते। आपण काही वन्य प्राण्यांचे ठसे या ठिकाणी पाहतोय, नेमके ते कोणत्या प्राण्याचे ठसे आहेत हे जरी आपल्याला माहीत नसलं तरी अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी अनेक ठसे पाहायला मिळतात। आणि रात्रीच्या वेळी साधारणपणे सर्वाधिक वन्य प्राणी जे आहे ते या तळ्यावर पाणी प्यायला येत असतात आणि त्या अनुषंगानं वन्य विभागाच्या वतीनं या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्थानिक वनरक्षक आहेत। सर, काय सांगाल ज्या पद्धतीनं आहे जे बुद्ध पौर्णिमे दिवशी वन्य प्राण्याची गणना केली जाते? माझं नाव सहदेव दोसलवार, मी वनरक्षक केरूळ देगलूर वन परिक्षेत्राअंतर्गत केरूळ बीट येथे आणि आमच्या नांदेड जिल्ह्याचे उपवनसंरक्षक श्री माननीय केशव वाबळे साहेब, सहाय्यक वनसंरक्षक तेंदू कॅम्पा श्री भीमसिंग ठाकूर सर, वन परिक्षेत्र अधिकारी देगलूर श्री निखिल हिवरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आदेशानुसार आम्ही दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ट्रॅप कॅमेरे लावतो आणि मचान वगैरे उभं करून आम्ही वन्य प्राण्याची जनगणना करत असतो। त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी उन्हाळाभर पूर्ण कृत्रिम पाणवठे आणि सिमेंट पाणवठे हे तयार करून टँकरद्वारे पाणी सोडतो आणि वन्य प्राण्याचे आम्ही ताण भागवतो। आणि आजच्या दिवशी आम्ही वन्य प्राण्याची गणना ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून करणार आहेत। सर, ट्रॅप कॅमेरा कशा प्रकारे काम करतो? सर, ट्रॅप कॅमेरा हा आम्ही सेटिंग करतो। त्यामध्ये ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये 8 शेल बसतात आणि ते ट्रॅप कॅमेरा लावल्यानंतर त्यात फ्लॅश सिस्टीम आहे आणि त्यासमोर वन्य प्राणी जाओ, पशु जाओ किंवा आपण व्यक्ती कुठलाही माणूस जाओ, त्यासमोर गेल्यानंतर अंधार जर असेल तर ते फ्लॅश घेणार आणि ते फोटो कॅच करणार। आणि जर प्रकाश असेल, सूर्यप्रकाश, तर ते ऑटोमॅटिक त्यासमोर कुठलाही व्यक्ती आला, पशु पक्षीपासून पक्षी जरी आला तरी ते फोटो घेणार। सर, साधारणपणे किती फुटावरचा फोटो कॅप्चर करतो ट्रॅप कॅमेरा? तसं तर 30 मीटर 40 मीटरपर्यंत चांगला फोटो येतो सर त्यामध्ये। आणि जेवढं होईल तेवढं जवळ जर एखादा पशु पक्षी प्राणी कुणी असेल तर ते अगदी स्पष्ट फोटो येतात सर। आणि आम्ही तो कॅमेरा गुडघ्याच्या खाली जवळपास पाण्याच्या जवळपास लावतो की जिथं पाणी पिण्यासाठी कुठले प्राणी वगैरे आले तर त्या फोटोमध्ये स्पष्ट आणि चांगले फोटो येतात सर। तर या परिसरात नेमके कोणते प्राणी आढळतात? या परिसरात सर जास्तीत जास्त प्रमाणात हरिण आहेत, त्यानंतर नीलगाय आहेत आणि आपले मोर आहेत आणि सारसूळ आहेत आणि बाकी वानर आहेत सर। निश्चित आपण बघतो हे होते वनरक्षक दोसलवार यांनी सांगितले की ट्रॅप कॅमेरा जवळपास 30 ते 40 मीटर अंतरावर फोटो कॅच करतो आणि या माध्यमातून जे आहे ते सगळ्या वन्य प्राण्यांचे फोटो एकत्रित केले जातात। नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असे ट्रॅप कॅमेरे लावल्याचे चित्र आपल्याला आज पाहायला मिळतं आणि पुढील 2 दिवसात वन विभाग ही सगळी माहिती एकत्रित करतो, संकलित करतो आणि जिल्ह्यात नेमके कोणते वन्य प्राणी किती आहेत याची जे आहे ते डाटा समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, देगलूर, नांदेड। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।